येस, आपण दुरुस्ती करूया धावसंख्येमध्ये 10 धावा धाव फलकावर. यासाठी 12वा खेळाडू असणं किती महत्त्वाचं असतं पहा. आणि यासाठी समालोचक सांगतात की 12वा खेळाडू पाठवा. विनंती असते तुम्हाला. खोदून काढलाय चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये. पॉवर प्लेचा पॉवरफुल फटका. फलंदाज सूरजच्या बॅटमधून चौकार. सन वॉरियर्स आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. सन वॉरियर्स ज्यांना नावं माहीत असेल त्या 12वा पाठवा. इथे नावं पण माहीत नाहीत. परत धावसंख्येमध्ये काही बदल असेल तर ते ऐकलं जाणार नाही. लक्षात घ्या टीम सन वॉरियर्स. तेजस आहेत स्ट्राईकवर. का बॅटिंग करत आहेत या मॅच मध्ये. फुल लेनचा चेंडू समोर काळ्या पडद्यावर फेकून दिला या फटक्याला तेजसच्या बॅटमधून. तेजस फटका 6 धावा. चॅम्पियन ट्रॉफी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. नाव चर्चेमध्ये असेल. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पहिलं अर्धशतक त्यांच्या नावावर नोंद आहे. फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. पंचांकडे नजर असेल. यस, एक धाव मात्र प्राप्त केली आहे. बीमर आहे. फ्री हिट ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो येतो ना त्यावेळेला फ्री हिट घेऊन येतो. संधी आहे दोन्ही बॅटरला. या संधीचं करावं लागेल सोनं. कारण फ्री हिटच्या चेंडूवर तुम्ही बाद होण्याचे चान्सेस कमी असतात. रनआउट, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, हँडल द बॉल, हिट द बॉल ट्वाइस, हे मात्र प्रकार असतात बाद होण्याचे. बॅटची कडा लागली आहे. फ्री हिटचा चेंडू आहे आणि चेंडू फेकून दिलाय. ते बाद होणार नाहीयेत. पहा, एक धाव घ्यायला वेळ होता दोन्ही बॅटरला. त्यांचं लक्ष देखील नव्हतं. म्हणजे फलंदाज देखील जागेवर उभे, यष्टिरक्षक देखील जागेवर उभा. फ्री हिटचा चेंडूवर झेल. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये गोष्टी घडतात. येस, आज हे आपल्या गावचं आयोजन, शेळगावचं आयोजन, आपल्या गावची स्पर्धा. प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. फ्रंट फुटला येऊन व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. कमालीचा टायमिंग. षटकार. तेजस सूर्यवंशी यांच्या बॅटमधून, तेजस कदम यांच्या बॅटमधून काय फटका आलाय. व्हॉट अ स्ट्रोक. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. की स्कोरर या वाहिनीच्या माध्यमातून हा रिप्ले तुम्ही पाहिला. 28वा धाव फलकावर. चांगली बॅटिंग करतायत. स्लॉट मध्ये होता. काऊ कॉर्नरला हवेत खेळलाय. दूर आहे क्षेत्ररक्षक. त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रोप. तेजस कदम यांचा दम. चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. चांगली फटकेबाजी. जय यांच्यावर आक्रमण केलंय. 32 धावा. 32. विकेट घ्यायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. वेगाने दूर वळून आले, परंतु सांभाळून मित्रांनो पोल आहे. तेरीचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव अंगलट येऊ शकते आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात पंच शहानिशा करत असताना का बॅटिंग केली या मॅच मध्ये तेजस. पंचाकडे नजर असेल, कारण फलंदाज ज्या वेळेला धावत आले तिसऱ्या धावेचा प्रयत्न. पंच मात्र आता शहानिशा करत असताना
येस सर, रिव्ह्यू आहे, परंतु पंचांना जर आवश्यकता असेल तर पंच घेऊ शकतात. येस पंच, तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही घेऊ शकता. संघांना रिव्ह्यू नाही आहे. येस, धावपासाठी तुम्हाला चेक करायचं आहे. हां, तर येस, तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून तपासलं जाईल. बॅट ज्या वेळेला ग्राउंडिंग केली त्यावेळेला चेंडू लावला होता का, किंवा चेंडू लावला त्यावेळेला बॅट हवेत होती का हे आता पाहायचं आहे. की स्कोरर अगदी आमचे कॅमेरामॅन देखील तत्पर आहेत, परंतु सिंगल कॅमेऱ्यावर कव्हर करणे एवढं सोपं नसतं, पण तो पाहायचं आहे. अरे ते फलंदाज ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय, ऑनफिल्ड अंपायर आपला निर्णय. येस, आणि या तपासला जात आहे इथे मात्र ज्या प्रकारे या बॅट ग्राउंडिंग केली. येस, नॉट आउट. कारण ज्या वेळेला सिंगल कॅमेरा असतो समोरच्या दिशेला असतो त्यावेळेला आपण तपासतो निश्चित, कारण आपल्या गावची स्पर्धा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कोणावर अन्याय केला जाणार नाही आणि प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की आपण अपशब्द कोणाला वापरू नका मित्रांनो, कारण आपल्या गावचं आयोजन आहे. ही चॅम्पियन ट्रॉफी शिळ गावाची आहे, आपली ट्रॉफी आहे, त्यामुळे या कोणा उल्लेखून असं काही बोलू नका. चांगला ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला चुकी करतो क्षेत्ररक्षक. एक धाव प्राप्त केली जाईल. डीप वरून वेगाने दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्यात. सूरजच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 37. महागडे षटक जय सूर्यवंशी यांचं तब्बल 17 धावा आल्यात. शेवटच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. 1 धाव प्राप्त केली जाते. सूरज दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील प्राप्त होईल. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 39, 39. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. सन वॉरियर्स बिनगडी बाद 39 धावा. तेजस कदम वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 28. सूरज 4 चेंडूमध्ये 10 धावा. साहिल षटक क्रमांक 3 साठी सज्ज होत असताना पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. डीप पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर डीपला आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीपला मिड विकेट. बॅकफुटला जाऊन पंच केलाय क्षेत्ररक्षक. डीप पॉइंटला तैनात आहे. सर हातामध्ये मारलाय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन. डोक्याला हात लावावा लागेल. तेजस कदम झेलबाद. गोलंदाजी केली, कारण तुम्ही एक यश प्राप्त करता आणि कुठेतरी संघाला पहिल्या विकेटची गरज होती आणि ती प्राप्त करून दिली आहे साहिल यांनी. चांगला चेंडू, तेवढा चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक दूर आहेत. जमिनीला अगदी गरंगळत धावा मिळतील. 4 येतोय चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लॉंग ऑफ आतमध्ये होता, म्हणजे एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला त्याचा फायदा घेतला. हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. विकेटची संधी आहे आणि चांगला झेल टिपलाय.
तानाजी आणि शेल डिप्लाय आणि साहिल यांना दुसरं यश प्राप्त होईल या षटकात. दुसरा धक्का टीम सन वॉरियर्स. रोहित आलेत. रोहित 44ला 2. पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न पायावर आदळतोय. एक छोटी धाव हवी होती. दिलीप यांना नकार दिलाय. योग्य वेळेला नकार देणं देखील खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करता येस नो वेट हे 3 शब्द खूप महत्त्वाचे असतात. 1 टू गो. 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा. फुलटॉस चेंडू वाड्या बॅटने हवेत खेळलाय. पंचांकडे नजर असेल. येस इथे झेल मात्र डिपलाय आणि फलंदाज ते बाद असेल कारण ते शफल झाले होते, स्टेप आउट झाले होते. हे सांगत असताना पंच विकेटचं पतन. रोहित 0वर झेलबाद. DJ चेतन आपल्या शेळगावचं आयोजन आणि मुख्य व्यासपीठावर विचार केला तर अनिकेत सर्जेराव सूर्यवंशी सर देखील या मॅचचा आनंद घेत असताना जे फॉरेस्ट पोलीसमध्ये कार्यरत आहेत. आणि मित्रांनो क्रिकेट खेळायला पाहिजे परंतु क्रिकेटबरोबर तुम्ही तुमच्या करिअरकडे खूप प्रामाणिकपणे लक्ष द्या कारण अभ्यास शिक्षण हे खूप महत्त्वाचा घटक असतात आपल्या लाईफमध्ये. आणि जर तुम्ही क्रिकेट खेळताय तर तुम्ही तेवढे त्यामध्ये मेहनत करणं गरजेचं असतं कारण सध्या ISPL सारख्या एवढ्या मोठ्या स्पर्धा त्यासाठी तुम्ही मेहनत तेवढी करा. तुम्हाला संधी मिळू शकते. व्यावसायिक स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात होतात. तिथपर्यंत जर जायचं असेल तर फिटनेस आणि प्रॅक्टिस याशिवाय पर्याय नसतो.
4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या धावफलकावर 46. 46 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. नेक्स्ट मॅच शिवगर्जना युवा शक्ती विपक्ष टीम शार्विल 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. पहिला चेंडू साहिल यांचा परफेक्ट यॉर्कर. अचूक टप्पा काठी काढले. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेटचं पतन. ला 5. अंतिम षटक. स्लॉगोच्या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील राहुल हे पाहायचंय. कारण चांगली गोलंदाजी साहिलने केली या मॅच मध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. तद्वार 1 धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 47 धावा. मी कौतुक करेन साहिल सूर्यवंशी यांचं. एक यंगस्टर गोलंदाज आहेत परंतु या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली त्यांनी. हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला स्वतः संघ मालक. आणि ते धावशीची संधी असेल. अंडरआर्म थ्रो आणि इथं विकेटचं होईल पतन. अमोल सूर्यवंशी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेकी. धावबाद.
या गोष्टीचा आपण उल्लेख केला की पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात, लॉंगॉन आहे तैनात, मिड विकेट डीपला आहे आणि त्याचा फायदा मात्र घेतला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये आणि फुलटॉस चेंडूला फक्त टायमिंगच्या जोरावर 4 धावा प्राप्त केल्यात. आता डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय थोडं आतमध्ये जय सूर्यवंशी यांच्यासाठी. हलक्या हाताने बॅक टू द बॉलर, फक्त चेंडूला सन्मान दिलाय. चांगलं क्रिकेट जय सूर्यवंशी, कारण त्यांना माहीत आहे इथून घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण ज्यावेळेला 57चा पाठलाग तुम्ही करत असताना त्यावेळेला टीमला कुठेतरी एक समाधानकारक सुरुवात देणं महत्त्वाचं आहे. तेच करताय जय. ड्राईव्ह केलाय मिड ऑफ शेड डोक्यावरून, चांगला फटका, टायमिंग दर्जेदार आहे, प्रयत्न चांगले केलेत. धावा वाचवू शकणार नाहीये तिथे, चौकार देखील अडवला जात नाहीये. चांगला फटका जय यांचा, क्वालिटी टायमिंग, चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, प्रयत्न चांगला केला क्षेत्ररक्षकाने, परंतु चेंडू अडवण्यामध्ये अपयश आले दीपक यांना. 5 चेंडू अखेर 8 धावा, 1 टू गो. राऊंड द विकेटने सज्ज होतील गोलंदाज रोहित. खास गावावरून आलेत दिलीप आहेत, दीपक नाही आहेत. हे प्रेम आहे आपल्या गावावरचं, हे गावचं क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय, इथे दिलीप यांच्या डोक्यावरून चेंडू फरार, येतोय षटकार. या षटकाराने होते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 14. काय जय सूर्यवंशी यांनी पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता, काय बॅटिंग केले. विस्फोटक खेळासाठी हा खेळाडू जाणला जातो. टीम ऑफ विवेक वॉरियर्ससाठी पहिल्या सामन्यात देखील चांगला खेळ, दुसऱ्या मॅच मध्ये देखील 2 चौकार 1 षटकार त्यांनी खेळलाय. पॉवर प्लेचं षटक हे देखील असेल. 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. साहिल सूर्यवंशी ते देखील एक चांगले खेळाडू, पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. दुसरं षटक, पहिला चेंडू वाढवा बॅटने खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. एस लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आणि डीपला मिड विकेट. साहिल सूर्यवंशी या खेळाडूकडे देखील आशेने टीम पाहते, कारण तुम्हाला चान्स मिळतो त्यावेळेला तुम्हाला त्या स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि हा क्रिकेटचा खेळच असा आहे. म्हणजे हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, याच फटक्यासाठी तैनात केला होता साहिल यांच्या. एक सिंगल, साहिल यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 15, 15 रन्स ऑन बोर्ड. हलक्या हाताने या फक्त ढकललाय गलीमध्ये चेंडू, गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होईल वंडी. एक सिंगल धाव प्राप्त होते. एकेरी दुहेरी धावसंख्या पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय जय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून, कारण त्यांना माहित आहे टीम 57चा पाठलाग करते. 16 झाल्यात. पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. राज अद्याप चांगली गोलंदाजी, राज. एस डेड बॉल, पहिली स्लिप तैनात केली आहे राज यांच्या गोलंदाजीसाठी. समोर जय सूर्यवंशी, ही मोठी विकेट असेल सन वॉरियर्सला. जर जय यांना बाद करण्यामध्ये यश आलं तर मॅच रंगू शकते. मोठा फटका खेळलाय, ओव्हर पिच चेंडू हवेत, दिलीप आहे चेंडू खाली, चेंडूचा अंदाज चांगला घेतलाय, रोहित आहेत आणि पहा त्यानंतर जल्लोष आहे त्यांचा. महत्वाची विकेट प्राप्त होते टीम सन वॉरियर्सला. जी विकेट हवी होती ती विकेट प्राप्त झाली. पहा रिप्ले तुमच्या समोर, व्हॉट अ कॅच. स्वतः संघ मालक आलेत अमोल सूर्यवंशी. टीम विवेक वॉरियर्सचे ही गावाला ज्यावेळेला एसपीएल होते त्यावेळेला विचार करा किती धमाल येत असेल. प्रत्येकाची वेगवेगळी नावं असतात, ती तेव्हा माहीत पडतात खरी. आणि मित्रांचं प्रेम आहे, कोण बाबू, कोण सोन्या, कोण गोट्या.
आणि ही नावं तुम्हाला प्रेमाने देतात, कारण तुम्ही व्यावसायिक क्रिकेटमध्ये अशी नावं मिळत नाही शक्यतो. पण एका गावचे ज्यावेळेला तुम्ही असता, प्रत्येकाचं बालपण आपण एकत्र राहतो, एकत्र मोठे होतो, एकाच शाळेत एकच कॉलेज, आणि त्यामुळे या गोष्टी होतात. परंतु या शिळं चॅम्पियन ट्रॉफीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे ट्रॉफी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते सर. मजा येईल या स्पर्धेला. कोणता संघ मालकाच्या घरी जाईल ही ट्रॉफी, हे उद्या याचं उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळी प्राप्त होईल. स्वतः संघ मालक आलेत, अमोल सूर्यवंशी. वरपी चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन आहे तैनात, एकदा प्राप्त केली जाईल. दोन्ही संघ मालकांच्या मधली ही लढाई आहे. एका बाजूला संघ मालक सन वॉरियर्सचे राज सूर्यवंशी म्हणजेच त्यांचे बंधू. टीमची धावसंख्या धावफलकावर 17, 1 to go. राज यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये अवघा धावा खर्च केल्या 3 आणि एक महत्वाची विकेट जय यांची बाद केली. त्यामुळे आता ही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. राहुल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव इथे कोणतीही प्राप्त होणार नाहीये. खास पुण्यावरून आलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरा टीमची धावसंख्या धावफलकावर विवेक वॉरियर्स 17. आता 18 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 40. 18-40चं समीकरण. अठरा 40चं समीकरण आहे या सामन्यामध्ये. 18 मध्ये 40 करायचे आहेत. चला प्लीज स्पीडअप करा. षटक क्रमांक 3 साठी या गोलंदाजी मार्कवर तेजस यांच्यावर विश्वास दाखवलाय. आणि या सगळ्यांचे लाडके बाबू राव, बाबूराव. आणि गावाला नाही हे प्रेम आहे आणि या गोष्टी पाहिजेत, कारण तुम्ही कितीही पैसा कमवा, आपल्या मित्रांचं प्रेम पाहिजे. पहिला चेंडू हवेत खेळलाय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल, ती देखील घोषांकित क्षेत्रामध्ये. 1D. एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय झेल टिपलाय राहुल यांनी. आणि मॅच मध्ये महत्वाची विकेट संघ मालकांना परतावं लागेल. अमोल सूर्यवंशी झेलबाद. पहा रेप्ले तुमच्या समोर. एक्स्ट्रा कव्हर अगदी डीपला तैनात होता. आणि चांगला झेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. 18ला 2. नवीन फलंदाज मंगेश सूर्यवंशी. ज्या ज्या वेळेला शेळगावच्या मॅचेस असतात किंवा शेळ चॅम्पियन लीग असेल, सूर्यवंशी या आडनावाची सातत्याने चर्चा असते. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाहीये, टायमिंग मध्ये अपयश, धाव प्राप्त होणार नाहीये. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन तेजस यांनी, कारण ज्यावेळेला संघ आणि कॅप्टन तुमच्यावर विश्वास दाखवतो ना, त्यावेळेला अशा प्रकारची गोलंदाजी करणं महत्वाचं असतं. 57चा पाठलाग करते. सुरुवात चांगली झाली होती, जसे जय बाद झाले कुठेतरी धावा आता रोखल्यात. ड्राईव्ह केलाय, कॅच इज द कॉल. जेलची संधी आहे.
क्षेत्ररक्षक चेंडू खाली. रोहित यांनी या सामन्यामध्ये दुसरा झेल टिपलाय. विकेटचं पतन. बारा चेंडू मध्ये आता 39 धावांची गरज. 12-39 मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. व्हॉट अ मॅच. सागर मोहिते साहेब यांच्या माध्यमातून तेजस कदम यांच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक ते तुम्हाला जीपे केलं जाईल. हा स्कॅनर त्यांना व्हॉट्सअप करा. 12 मध्ये 39 मधून मॅच संपली नाहीये. इथून देखील मॅच टर्न घेऊ शकते आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. जय सूर्यवंशी ही महत्वाची विकेट होती. जसा आपण उल्लेख केला त्याच प्रकारे त्यांनी खेळ करायला पाहिजे होता, परंतु साहिलवर नजर असेल. साहिल आहे तोपर्यंत मॅच आहे, कारण त्याच्याकडे देखील प्रतिभा आहे. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, बॉटम हँडचा चांगला वापर केला. डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. धुळीचा प्रयत्न, दुसरी धाव हवी आहे. साहिल यांना धोक्याची ठरू शकते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. काय वेगाने धावलेत साहिल. अक्षरशः चीत्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण केल्यात. जोपर्यंत साहिल आहे तोपर्यंत विवेक वॉरियर्स या मॅच मध्ये हार मानणार नाहीये, कारण साहिल आघाडीला आलेत आणि या टीमचा हुकमी एक्का. रोहित गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 11 चेंडू 37 ची गरज. खोदून काढलाय साहिल यांचा प्रहार. अक्षरशः आपल्या डगआउट मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि यासाठी साहिल यांच्या नावाचा उल्लेख केला आपण, कारण या खेळाडूने प्रभावित केले. SPL मध्ये वाट लावली होती असं बोलतायत काही खेळाडू, आणि म्हणजे आता ते गावाला होतं आणि SPLचा मालिकावीर असा मानकरी. वा, चांगली माहिती आम्हाला दिली आहे. 10-31 जसा आपण उल्लेख केला की ही मॅच संपली नाहीये. आडाबॅटने खेळण्याचा प्रयत्न, वंडी, 1 धाव प्राप्त होईल. आता हा चेंडू शोधून आणावा लागेल. 4-5 प्लेयरला पाठवा तिकडे चेंडू शोधायला. 9 मध्ये आता 30. चेंडू द्या प्लीज आयोजन कमिटी. जुने चेंडू द्या. नऊ चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. इथून कमबॅक करेल का टीम विवेक वॉरियर्स, अथवा ज्या प्रकारे सन वॉरियर्सने आपला दबदबा दाखवला या मॅच मध्ये ते चांगला खेळ करतील. 9 मध्ये 30. फक्त 5 चेंडू बाहेर मारायचे आहेत. काल विवेक सूर्यवंशीने काय बॅटिंग केले. लोअर फुलटा चेंडू पायावर आदळला जातोय. टायमिंग करणं कुठेतरी अपेक्षित होतं, तसं झालं नाहीये. चेंडू सरळ पायावर जाऊन आदळला.
धाव इथे कोणतीही प्राप्त होत नाहीये. डॉट बॉल. 8 मध्ये आता 30 करायचे आहेत. फक्त 5 षटकार हवेत टीम विवेक वॉरियर्सला या 8 चेंडूमध्ये. 8 मधले 5 बाहेर मारतील का साहिल सूर्यवंशी? मिस्टर SPL. मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. फुलटॉस चेंडू खाली खेळलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना एक धाव प्राप्त केली आहे. स्क्वेअर लेग पंचांकडे नजर आहे आणि इट्स अ बिमर. नो बॉल. 1+1 नो आलाय म्हणजे फ्रेड देखील आलाय. 2 धावा येतील. हा चेंडू देखील पकडला जाणार नाही. आता 2 धावा टीमच्या टोटलमध्ये. 8 मध्ये 28. मॅचचा टर्निंग पॉइंट. फ्री हिटचा चेंडू. टर्निंग पॉइंट आहे का या मॅचचा? 8-28. चेंडूमध्ये 28 करायचे आहेत. समोर बॅटर आहेत सौरभ. फ्रेडचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. एकेरी दुहेरी धावा चालतील टीम सन वॉरियर्सला. 7-27. या मॅच मध्ये सगळ्याधिक महत्वाचा चेंडू असेल या षटकाचा. कारण इथून जर एखादा षटकार एखादा चौकार आला तर मॅच सोपी होऊ शकते. अन्यथा कठीण होऊन जाईल. 7-27. सौरभ सूर्यवंशी ऑन स्ट्राईक. साहिल नॉन स्ट्राईकला आहेत. आड्या बॅटने हा देखील फटका खेळला. 1 धाव प्राप्त होईल. 6 चेंडूमध्ये विजयासाठी करायचे आहेत 26 धावा. मॅच दोलायमान अवस्थेमध्ये. सहा चेंडू 26ची गरज. चला स्पीडअप करा. आता कोणावर विश्वास दाखवला जाईल? 6-26 आणि या 6 चेंडूमध्ये 26 बनू शकतात. विजय भाऊ पावले त्यांचा तो इंस्टाग्रामवरचा रील व्हायरल झाला होता. नुकतीच बंगाल गली प्रीमियर लीग कलकत्त्याला झाली. तिथे 6 मध्ये 26 करायच्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील एक मोठं नाव 32 तालुका मांगलेगाव विजय पावले भाऊंनी त्या केल्या होत्या. 6 मध्ये 26 आणि या साहिल सूर्यवंशी आहेत मिस्टर SPL. त्याला तसा प्रकारे खेळ करावा लागेल जो गावाला शिळला गेला होता. समोर गोलंदाज दिलीप ते पण गावावरून आलेत. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. 6 मध्ये 4 बाहेर मारायचे होते. 1 मारलाय. आता 5 मध्ये 20ची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळेल. 5 मध्ये 20 धावांची आवश्यकता. इथून ही मॅचला टर्निंग पॉइंट देणारा क्षण असू शकतो. साहिल सूर्यवंशी हार मानायला तयार नाहीयेत. 5-20 प्रत्येक महत्वाचा चेंडू आहे. गोलंदाजीसाठी दिलीप त्यांना चांगली कामगिरी करायची आहे. कमी गतीने टाकलाय. खोदून काढलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी V शेप मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पार. 4 मध्ये 14. व्हॉट अ स्ट्रोक. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आणि ते वेळ बदलतोय साहिल सूर्यवंशी. काय बॅटिंग करतोय. 4 मध्ये 16. 4 मध्ये 14. अजून 2 हवेत मोठे फटके आणि साहिल सूर्यवंशी यांची विकेट हवी आहे दिलीप यांना. मॅच आता दोन्ही बाजूला जाऊ शकते. एखादा मोठा फटका मॅच खुली होईल. एखादा विकेट कमबॅक करेल टीम सन वॉरियर्स. मॅच ऑन. आडव्या बॅटने हवेत खेळलाय. मोठी विकेट प्राप्त होऊ शकते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. साहिल सूर्यवंशी यांची विकेट हवी होती. ते विकेट प्राप्त झाले. मॅच मधला टर्निंग पॉइंट आलाय. आता 3 मध्ये करायचे आहेत 14 धावा. पैसा वसूल सामना. शिरोळ चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अशा प्रकारचे सामने प्रेक्षकांना बघायचे आहेत आणि तेच पाहतोय आपण. आणि स्वतः कर्णधार आता मैदानामध्ये दाखल होतील. सुखदेव. आता कर्णधार आले आहेत. कर्णधार कशा प्रकारे खेळ करतील सुखदेव त्यांच्यावर देखील खूप आशा आहे. संघ मालक आता मात्र थोडीशी चिंतेमध्ये. कारण ही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी होतात.
क्रिकेटमध्ये कधी काही घडेल याचा नियम नाहीये. पण संपूर्ण शहराचे आपले ग्रामस्थ खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत असताना 3-14. 3 मध्ये 14ची गरज आहे. मोठा फटका खेळला. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. सुखदेव यांना दुसरी धाव हवी आहे. फेकी दूर केली आहे, त्याचा फायदा घेतला जातोय. 2 धावा केल्या प्राप्त केल्यात. आता 2 मध्ये करायच्या 12 धावा. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार टोकायचा आहे. 2 मध्ये 12. मी म्हणेन जय जिथे बाद झाली तिथे सामना फिरला. ती महत्वाची विकेट होती. आणि दुसरा धक्का साहिल सूर्यवंशी. परंतु मी कौतुक करेन गोलंदाज दिलीप यांचं. 1 शॉट. येस पंच. 1 डी. येस 1 डी आहे म्हणजे अवघी. आता समीकरण बदललं जाईल. 13-2-13. मॅच खुली झाली आहे का? परंतु नाही. क्रिकेट आहे. एखादा बिमर एखादा वाईट त्यावर षटकार काही घडू शकतं. फटका फासलाय. विकेटचं पतन होऊ शकतं आणि सामना देखील इथे पकडला जातोय दिलीप यांच्या माध्यमातून. का मी गावावरून आलोय. नवी मुंबईमध्ये हे मत दाखवलं. 1 मध्ये 13ची गरज. सामन्याची औपचारिकता शिल्लक. सामन्याची औपचारिकता शेष आहे. चेंडू हवेत खेळलाय. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. 4 धावा तर रोखल्यात निश्चितच. आणि ज्या प्रकारे राज यांची क्षेत्ररक्षण. परंतु सामना जिंकलाय. 57चा पाठलाग करत असताना टीम सन वॉरियर्सने. अभिनंदन. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक विथ विवेक वॉरियर्स. आणि ज्या प्रकारे ही मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय टीम सन वॉरियर्स. अभिनंदन. वेल प्लेड. या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच तेजस कदम. सामनावीराचे मानकरी या. तेजस कदम या मॅचचे हिरो प्लेयर ऑफ द मॅच. पॉईंट्स टेबलवर नजर टाकूया. VHS स्ट्रायकर्स 2 पॉईंट 3.85 3.38 रन रेट. विवेक वॉरियर्स प्लस 1.60चा. शार्विल 11 2 पॉईंट आहेत त्यांचे देखील. समीक्षा स्टार्स त्यांचे देखील 2 पॉईंट आहेत. शिवगर्जना युवा शक्ती अजून खातं उघडलं नाहीये. सन वॉरियर्सचे देखील 2